सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात असले तरी पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सस्पेन्स निर्माण झाला आहे. 2017च्या विधान परिषद निवडणुकीत प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंखे पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यावेळी विजयकुमार देशमुख, संजय मामा शिंदे आणि सुरेश हसापुरे यासारख्या नेत्यांनी त्यांना भक्कम साथ दिली होती. सध्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडे सोलापूर शहर व जिल्ह्यात 300हून अधिक मतदार असल्याने पक्ष मजबूत स्थितीत असल्याचं मानलं जातं. परिचारक यांच्यासोबत राजेंद्र राऊत आणि शहाजी पवार यांच्या नावांचीही चर्चा रंगली आहे. पंढरपूर पोटनिवडणूक तसेच 2024च्या निवडणुकीत समाधान आवताडे यांच्या विजयासाठी परिचारक यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे त्यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र अंतिम क्षणी भाजपकडून वेगळे नाव समोर येण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.